ते बंधने उभय लोके कीर्तिजने भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी येणे तुटती बंधने उभय लोके कीर्तिजने तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा येणे तुटती बंधने उभय लोके कीर्तिजने विठ्ठल विठ्ठल साच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्तिजने ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः अतुलित बलधाम हेम शैलाबदेहं धनुजवन कृशानुज्ञानी नाम ग्रगण्यम सकल गुण निधान वानरानामधीशं रघुपति प्रिय भक्तमात जातं नमामि अंजनी गर्भ संभूतमायु पुत्रो महाबलः कुमारो ब्रह्मचारी च हनुमंताय नमो नमः लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं महारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतावरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अलंकापुरीरम्य सिंहासनस्थं पदं भोजतेजस्फुरति प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा सुल्यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलिकाय दातुं मुनीन्द्रे समागततिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगाकारो प्रथम नमन पांडुरंगाकारो प्रथम विराजिए है कथा कुरुमति अनुसार प्रेम सहित गादि जलो बधारी पवन कुमार
जय जय श्री राधा संतांच्या मधुरदयी सद्गुरुजीने तारला संसार गुरु म्हणून विशेष अत्यादुर्विवेकावरी सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधनी उभय लोकी कीर्ती जेने प्रसूत प्राप्त स्थळी कीर्तन रूपे सेविकरता निवडलेलं भंग देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्ती म्हणत पुतळे श्री संत श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय श्री तुकोबारांच्या अभंग संहितेमधील अभंग गाथेमधील 4 शरणाचा अनाच्य प्रसंगाला शोभणारा अभंग कीर्तन रूपी सेविकरता निवडला. अभंगाचा भावार्थ आणि नामसर्थ जर बघितला तर फार सोपा आहे. प्रस्तुत अभंगामधनं जगद्गुरु श्री तुकोबारा म्हणता या जगतामध्ये सगळं खोटं आहे, सगळं मायावी आहे, सगळं लटका आहे. मग या जगतामध्ये खरं आणि बरं जर काय असेल तर ते भगवान परमात्म्याचं नाव अथवा देव या जगतामध्ये सत्य आहे, खराय आहे आणि बराय आहे. मग असा असणारा भगवान परमात्मा त्याचा आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी नामचिंतन करा. का हो महाराज, नामचिंतन केल्याचा परिणाम काय तर आपल्या जीवनामधले त्या देवाचं नामचिंतन केल्यानंतर प्रपंचातली बंधनं तुटून जातात, भवसागरातली बंधनं तुटून त्याची या लोकात कीर्ती होती, उभय लोकांमध्ये त्रैलोक्यामध्ये सुद्धा कीर्ती होते. आणि ज्याचा भगवान परमात्म्याविषयी त्या ठिकाणी भाव आहे, त्याच्या नामाविषयी भाव आहे, त्याला क्षणाक्षणाला भगवान परमात्म्याच्या नामाचा लाभ भेटतो. महाराज म्हणता आपण त्याचं नामचिंतन केलं का आपल्या जीवनातले सगळे बंधन त्या ठिकाणी तुटून जातात. आणि असा जर एखादा भोळा भक्त असला तोच कळी काळाला जिंकू शकतो, अन्यथा कळी काळाला जिंकणं अवघड आहे. पण ज्याला कळी काळाला जिंकायचंय महाराज म्हणतात त्या भगवान परमात्म्याचं खरं बरं असणारं नाव त्या ठिकाणी घ्या, आपल्या जीवनामध्ये आपलं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल हा झाला अभंगाचा भावार्थ आणि नामसड अर्थ. कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. आज किम निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमला, सर्वांना ज्ञात आहे, सर्वांच्या परिचयात असणाऱ्या कैलासवासी कमलबाई संपत गुजर आजींना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होते. त्यांच्या दुःखात असलेला संपूर्ण गुजर परिवार आहे. संपत पोपट गुजर पती, बबन दामू गुजर भाया, परसराम बापू गुजर दीर, अशोक संपत गुजर मुलगा, गंगा भागीरथी छाया प्रभाकर जावळे मुलगी, गंगाराम साहेबराव गुजर पुतणे, गोवर्धन प्रभाकर जावळे नातू, श्रेयस रामलाल गुजर नातू, साहेबराव पोपट गुजर भाया, दौलत सकाराम गुजर भाया, मोहन बाबूराव गुजर दीर, रामलाल संपत गुजर मुलगा, हरिभाऊ साहेबराव गुजर पुतणे, मच्छिंद्र साहेबराव गुजर पुतणे, प्रज्वल अशोक गुजर नातू, साक्षी अशोक गुजरनाथ, श्रद्धा रामलाल गुजरनाथ. हा संपूर्ण परिवार त्यांच्या जाण्यानं दुःखी आहे आणि म्हणून त्यांच्या ऋणातून उतराई होण्याकरता ज्ञानदान, अन्नदान, पिंडदान, तर्पण, पूजा विधी त्या माध्यमातून आज या ठिकाणी न्यासोक्षांच्या माध्यमातून आला माझ्यावरती नितांत प्रेम करणारे. विशेष म्हणजे असं आहे बाबा, महाराष्ट्र आपल्यावरती प्रेम करेल काही विशेष नाही, आपण महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ ते आपल्यावरती प्रेम करतील काही विशेष नाही, पण ज्या वेळेला गाव आपल्यावरती प्रेम करतं त्यावेळेला काहीतरी विशेष असतं. बरोबर आहे का नाही? आणि म्हणून खऱ्या अर्थाने माझं गाव, मी भाग्यवान आहे का बरेच जण म्हणता महाराज आमचं गाव असं ना आमचं गाव तसं. आमचं गाव खरंच गोड आहे आणि खरंच प्रेम करणारं गाव आमचे अशोक काका गुजर असतील, त्यांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचोक घडलेलं तुम्हा थोडं सज्जन मायबापाचं दर्शन प्रथमतः माझं भाग्य समजतो. त्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित असलेले गोड मृदंगाचार्य, मृदंग मर्षी, मृदंग अलंकार, हरिभक्त परायण, मृदंग विशारद, तबला विशारद, गोड कीर्तनकार आमचे धीरज महाराज श्री महाराजांकरता एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. अगदी गोड महाराजांचा जितका गोड हात आहे महाराज तितकी गोड वाणी आहे, तितकाच गोड स्वभाव आहे. श्री महाराजांना धन्यवाद. या बाजूला आमचे विनेकरी गुजर बाबा आहे, त्याच पद्धतीने या बाजूला गोड गायनाचार्य हरिभक्त परायण, गोड गायनाचार्य सुरगंधर सुरेशकर हरिभक्त परायण नुकताच 2 दिवसापूर्वी ज्यांचा सण झाला, म्हणजे त्यांना दुधात पाहिल्याशिवाय आपला सण सफल होत नव्हता असं आमचे अक्षय महाराज चंद्री नाही का. अगदी त्यांना मनापासून धन्यवाद आहे. या बाजूला हरिभक्त परायण गोड गायनाचार्य सुरगंधर सुरेशकर हरिभक्त परायण
फक्त गायन ही एक कला न बघता आपल्या जीवनामध्ये साधनामय जीवन, कीर्तनकाराचं जितकं साधनामय जीवन नाही त्यांचं तितकं साधनामय जीवन आहे. मला आनंदानं सांगावं असं वाटतं का खऱ्या अर्थानं गायन क्षेत्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये वाटचाल करता करता ज्यांनी आपल्या जीवनामध्ये नर्मदामयाची पायी परिक्रमा सुद्धा करावी ही साधना भली मोठी ज्यांच्या जीवनामध्ये आमचे नागनाथ महाराज श्री महाराजांकरता एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. त्याच पद्धतीने या बाजूला आमच्या गावातील गोड कीर्तनकार, वयोवृद्ध, तपदवृद्ध, ज्ञानवृद्ध, विशेष म्हणजे खऱ्या अर्थानं ज्यांच्या वाणीला गोड धार आहे आमचे यशवंत महाराज श्री महाराजांना धन्यवाद. या बाजूला आपल्या परिसराचं भूषण, सिन्नर तालुक्याचं भूषण गोड कीर्तनकार, ज्यांच्या संस्थेतील हे सगळे विद्यार्थी आहे आमचे राहुल महाराज श्री महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. आमचे वसंत महाराज, नवनाथ महाराज, भाऊसाहेब महाराज, गोपीनाथ महाराज, इकडे असलेले सगळे गावातील परिसरातील भजनी मंडळ. मी आज सगळ्यांचं नाव उखाण्यात घेऊ शकतो पण तेवढा वेळ त्याच्यातच जाईल, बरोबर का ना? अगदी म्हणून सगळ्यांप्रती आदराची भावना बाळगतो. विशेष करून खऱ्या अर्थानं कीर्तनकाराचा, गायकाचा प्राण म्हणजे साऊंड असतो. आमचे जे हरी साऊंडचे मालक आमचे नवनाथ काका, एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी झाली पाहिजे. फार अप्रतिम क्वालिटीचा त्या ठिकाणी साऊंड आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये टॉप 10 साऊंड मध्ये ज्यांचं नाव आहे आमचे नवनाथ काका, त्यांनाही मनापासून धन्यवाद आहे. ज्ञात अज्ञात बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळे गावकरी, प्रेम करणारे सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. त्यामध्ये आमच्या सारोळ्यावरून आमचे श्रींग काका, अरुण काका ती या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. अगदी त्यांच्याच माध्यमातून हे सगळे विद्यार्थी मंडळी या ठिकाणी आहे. विशेष म्हणजे आमच्या काकांचं नियोजन फार गोड असतं महाराज. आता 2 दिवसानंतर 11 तारखेला सिन्नर तालुक्यामध्ये माळवाडी नावाचं गाव, तिथं काकांचं नियोजन आहे. माझंच कीर्तन आहे. संपत महाराज दानवे, कैलास महाराज पवार गायनाला आहे, संकेतजी महाराज आरोटे वाजवायला. अगदी गोड त्यांचं नियोजन. म्हटलं का नाद खोळा, नाद करा पण आमचा कुठं नाही का, अशा आमच्या अरुण काका ती या ठिकाणी उपस्थित आहे. अगदी सगळी ही मंडळी सुद्धा तुम्ही कमी समजू नका. अगदी कैलास महाराज, ओमकार महाराज या सगळ्यांमध्ये राहणारे नाही, ते यांच्यात राहणारी मंडळी नाही का. अगदी या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आणि सेवेला प्रारंभ एकदम कमी कालावधीमध्ये गोड चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. 12:15 मी कीर्तनाला पूर्ण विराम देणार आहे. मला तेवढी वेळ दिली त्या वेळेमध्ये मी आवरून घेणार आहे. फक्त आता बसले असे शेवटपर्यंत बसा. बढाला बढाला बघा, कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग जगद्गुरु श्री तुकोबारायांचा महाराज प्रस्तुत अभंगामधनं सांगता, या जगतामध्ये खरं आणि बरं जर काय असेल तर ते भगवान परमात्म्याचं नाव आहे. देवाचं नाव सोडलं आणि देव सोडलं तर या जगतामध्ये काही खरं नाही, सगळं खोट आहे. मारा म्हणता लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया रझार हरिवीन. हरीशिवाय या जगतामध्ये सगळं खोट आहे. म्हणून आपल्या सोबत जे भगवान परमात्म्याचं नाव येणार आहे ते भजन आपल्या जीवनामध्ये आपण केलं पाहिजे. त्या देवाचं चिंतन आपण केलं पाहिजे. का देवाचं भजन करायचं? पहिलं कारण, देवे दिला दिह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. भगवान परमात्म्यानं भजना करता नरदेह दिला म्हणून त्याचं भजन करायचं. दुसरं कारण असे, आपल्या जीवनामध्ये का भजन करायचं तर भवसागर तरण्याकरता देवाचं भजन करायचं. तिसरं कारण, या जगतामध्ये देव सोडून सगळं खोट आहे, देवच खरं आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये त्या देवाचं भजन करायचं. तसं माणसाच्या जीवनात नागनाथ बाबा देवाला एखादा मानणारा असो न मानणारा असो पण दोनदा देवाचं स्मरण करतो. एकदा मृत्यूच्या वेळेला, ज्या वेळेला प्रपंचामध्ये गुंतून राहणारा हा जीव, ज्याच्या जीवनामध्ये मला प्रपंचात याच्यात सुख भेटेल, त्याच्यात सुख भेटेल या आशेमध्ये गुंतून राहतो. आणि त्या आशेमध्ये त्याचा ज्या वेळेला मृत्यू होतो त्या वेळेला, मृत्यूच्या वेळेला वेदना व्हायला लागतात. मग त्या वेळेला महाराज म्हणतात, आठवी कृपा
वेळी, पण केव्हा ज्या वेळेला मरणाच्या वेळेला वेदना व्हायला लागतात त्यावेळेला मरणाची वेळी करी तळमळ आठवी कृपाळूताई वेळी त्यावेळेला भगवान परमात्म्याचा हा जीव त्या ठिकाणी स्मरण करतो. अगोदर ज्या वेळेला आईच्या उदरामध्ये त्यावेळेला भगवान परमात्मा म्हणतो देवा मी सोहम, मी तुझा अंश आहे, मी तुझं भजन करायला तयार आहे, मला एकदा जन्माला घाल, या गर्भवासाच्या दुःखामधून मोकळं कर. पण बाहेर आल्यानंतर देव म्हणतो का रे तू म्हटला होता मी तुझं भजन करेन, मी तुझा अंश आहे असं म्हटला होता, मला शिकवत होता. आईच्या उदरात असताना हा जीव म्हणतो ममय वंश जीव लोके जीव भूत सनातन हा मन षष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थाने करशती. देवा तूच म्हटलं ना हे सगळे जड जीव माझे अंश आहे, मग मी जर तुझा अंश आहे तर मला या दुःखातून बाहेर काढ. पण बाहेर आल्यानंतर देव विचारतो का रे तू उदरामध्ये असताना म्हटलं होता बाहेर मला एकदा काढ या उदरातून, या गर्भवासातून. एक वेळ करी दुःख वेगळे, एकदा त्या दुःखातून बाहेर काढ देवा, मी तुझा अंश आहे सोहम. पण बाहेर आल्यानंतर देव म्हणतो का रे तू म्हणत होता तू माझा अंश आहे असं तसं. त्यावेळेला हा जीव म्हणतो कोहम कथमिदम, मला माहिती ना बाबा तू कोण आहे, नाही का. हा जीवाचा स्वभाव आहे. दुःख आल्यानंतर देवाचं स्मरण करायचं आणि दुःख संपलं का देवाला विसरून जायचं. पण हे सगळं जग ज्याच्यामुळे चालतंय ना तो भगवान परमात्मा आहे. बरेच जण देवाला मानायला तयार नाही, पण ज्या अर्थी जग आहे त्या अर्थी याला निर्माण करणारा कोणीतरी जगदीश्वर आहे. तुम्ही देवाचा अस्तित्व माना अथवा न माना, आपण थोडी 4 पुस्तकं जास्त शिकलो का देवाला मानत नाही, पण देवाला तुम्हाला मानावंच लागेल. ज्या अर्थी जग आहे त्या अर्थी देव कसा आहे. आमच्या गुरुवारी पाठात गोड उदाहरण सांगायचे संतो लक्षमधील एकदा प्रसंग असा निर्माण झाला. काय झालं माहितीये का, एका ठिकाणी एक वकील साहेब होते, ते देव धर्म काही मानत नव्हते. शक्यतो न्यायाधीश वकील देवाला मानत नाही, सध्या तुम्ही बघत असेल नाही का, ते मानायला तयार नाही. त्यांची पत्नी आणि त्यांना त्या ठिकाणी 3 मुलं होते. पत्नी मात्र भाविक, पत्नी परमार्थ करणारी, 3 मुलं सुद्धा आईच्या पावलावरती पाऊल देऊन त्या ठिकाणी चालणारे, देवाला मानणारे. पण बाप मात्र वकील असून सुद्धा देवाला मानायला, ते म्हणा देव बिव हे सगळं थोतांड आहे, हे सगळं खोट आहे. पण पत्नीनं काही वेळाला तिकडली केस हारून आला की इकडं पत्नीला डोकं लावायचं, काय तो देव असं तो देव तसं. ती म्हणली गपचीप बसा, तिकडला राग इकडे काढू नका, नाही का. त्या वेळाला तो म्हणायचा नाही नाही तिकडला राग कसला. पण त्याचं एक भाग्य असं होतं का तो दुसरी कडला राग पत्नीवरती काढायचा आणि बिचारी पत्नी ऐकून, हे विशेष होतं त्याचं. याच्यापेक्षा विशेष काही नाही, कारण तो आपला राग पत्नीवरती काढू शकत होता, आपण आपला राग पत्नीवरती काढू शकत नाही, उलट पत्नीच आपल्यावर राग काढते नाही का. पण झालं असं महाराज, त्यावेळेला पत्नीनं म्हणायचं तुम्ही माना अथवा न माना, पण मी देवाला मानते, देव आहेच. एक दिवसाचा प्रसंग असा निर्माण झाला, आपला बाप देवाला मानत नाही पण आई मानते, मग देव आहे हे सिद्ध करून दाखवायचं आणि आपल्या बापाला सुद्धा देवाचं भजन करायला लावायचं. वारकरी संप्रदायामध्ये बापानं सुद्धा प्रवेश केला पाहिजे, बापानं सुद्धा माळ घातली पाहिजे. हा अट्टहास मुलाचा आहे. मग एक दिवस मुलानं काय केलं, एक चित्र काढलं बाबा, गोड कृष्ण परमात्म्याचं बासरी हातामध्ये, गोड इतकं सुंदर चित्र, जणू काही ते चित्र चालतं का काय, जर पाय असते तर चाललं असतं, इतकं गोड चित्र काढलं आणि एका टेबलवरती ठेवलं आणि आपल्या 2 लहान्या भावांना सांगितलं तुम्ही मला चित्र काढताना पाहिलं. म्हटले हो, पण एक काम करायचं, आपल्या बापानं विचारलं चित्र कोणी काढलं का, आम्ही काढलं नाही कोणी काढलं आम्हाला माहिती नाही सांगायचं. म्हटले बरं. झालं असं, बाप आंघोळ वगैरे करून आला, टेबलावरती बापानं चित्र पाहिलं, इतका आनंद झाला, वा 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 किती गोड चित्र आहे. म्हटले कोणी चित्र काढलं. 2 लहान मुलांना बोलवलं, तुम्ही काढलं. म्हणले अजिबात नाही. मोठ्या मुलाला बोलवलं, तू काढलं. मी सुद्धा चित्र काढलेलं नाही बाबा. आता चित्र काढणं त्यानंच होतं, पण त्यानं सांगितलं बाबा मी चित्र काढलेलं नाही.
त्यावेळेला बाप म्हणतो जर तुम्ही तिघांनी चित्र काढलं नाही, आईला तर चित्रकला येतच नाही, मला जमतं, मला माहितीये तुमच्या आईला चित्र रंगवता येत नाही, मला माहितीये. म्हणले बाबा ते कस काय, कारण तुमच्या आई चित्र रंगवायऐवजी मलाच रंगीती म्हणले, तेव्हा चित्र रंगवायला कसा टाइम भेटायचा नाही का. मग म्हटले मला माहितीये तुम्ही जर चित्र काढलं नाही तर कोणी काढलं, आपल्या घरात सकाळपासून अजून दुसरं कोणी आलेलं नाही आणि तुम्ही चित्र काढलं नाही, मग कसं झालं. त्यावेळेला मोठा मुलगा म्हणतो बाबा बरोबर आहे, हे चित्र कोणी काढलं नाही, कोणी ठेवलं नाही, पण याचा अर्थ चित्र कसं तयार झालं माहितीये का. म्हणले काय, आपल्या घरात जरी कोणी आलेलं नसेल आणि आम्ही जरी चित्र काढलेलं नसेल, पण सकाळपासून आपल्या घराचा दरवाजा उघडा होता आणि घरासमोर एका रंगाच्या त्या ठिकाणी दुकान आहे, त्या दुकानातून हवेच्या झुळकेनं बहुतेक रंग उडून आले असले पाहिजे, ते या कागदावरती पडले असले पाहिजे आणि ते या कागदावरती रंग पडून चित्र तयार झालं असलं पाहिजे. त्यावेळेला तो म्हटला मला काही येडं समजता का, ज्या अर्थी इतकं गोड चित्र काढलेलं आहे त्या अर्थी रंग सहज पडलेले नाही, हे चित्र इतकं गोड तयार आहे याचा अर्थच असा आहे का हे चित्र काढण्याकरता कोणीतरी चित्रकार होता. त्यावेळेला मुलानं उत्तर दिलं बाबा जर सहज रंग पडल्यानंतर चित्र तयार होऊ शकत नाही हे जर तुम्ही मान्य करता, ज्या अर्थी इतकं गोड चित्र तयार झालं तुम्ही म्हणता त्या अर्थी चित्र काढणारा कोणीतरी चित्रकार आहे, तसं जग जर इतकं गोड तयार झालं असेल, हे जग जर इतकं सुंदर तयार झालं असेल तर याला निर्माण करणारा कोणीतरी जगदीश्वर आहे. विठाला विठाला अस्तित्व माना अथवा न माना, पण देवाला मानावंच लागेल. भगवान परमात्मा आहे. एखादा म्हणत असेल मी देवाला मानत नाही, पण देवाला मानत नाही असा मनुष्य नाही. तो बाहेरून दाखवत असेल मी देवाला मानत नाही, पण अंतःकरणातून प्रत्येक जण देवाला मानतोच. कसं उदाहरण देऊन सांगेल. काय झालं माहितीये का, एका मंत्र्यांच्या घरी सभा होती, 2 वक्ते त्या ठिकाणी बोलवले. एकाला विषय दिला देव नाही आणि मला विषय दिला देव आहे. आम्ही दोघं बोलण्याकरता गेलो. मोठी सभा त्या ठिकाणी भरलेलं. पहिल्या वक्त्याला उभं केलं, त्याला बोलायला लावलं देव नाही या विषयावरती बोलायचं. त्यानं 1 तासामध्ये बाबा 1 तास वेळ दिलेला. 1 तासामध्ये असे काही मुद्दे मांडले का समोरच्यांना असं वाटायला लागलं खरंच या जगतामध्ये देव नाही. बरं भावनेला हात घालायला सुरुवात केली. एखाद्या वेळेला आपलं संकट आलेलं असं ते संकट सांगायला सुरुवात केली. हे संकट असतं तर देव असं देवानं ते दूरच करायला पाहिजे. भावनेला हात घातला देव नाही हे सिद्ध त्या ठिकाणी करून दाखवलं. सगळ्यांचं त्याचं भाषण संपल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. आता त्यानं देव नाही हे सगळ्यांना पटवून दिलं आणि माझ्याकडे विषय होता देव आहे. मी सांगण्याकरता गेलो. खालचे म्हणले आता काय यानं एवढं सांगितलं हा काय तीर मारणार आहे, गपचिप माघार घेऊन टाका. पण मी विचित्र मला एक घाम फुटला बाबा. पण गेलो तिथं आणि गेल्यानंतर आता त्यानं देव नाही याच्यावरती 1 तास बोललेला. पण मी गेल्यावरती त्याच्याकडे पाहिलं, काही उदाहरण नाही, मुद्दा नाही, काहीच नाही. तो खुर्चीवरती बसलेला अतिथी म्हणून. आणि त्यांना म्हटलं का हो काय तुमच्या वाणीमध्ये गोडवा, काय गोड उदाहरणं तुम्ही दिली, काय तुमची बुद्धिमत्ता, इतकं गोड तुम्ही 1 तासामध्ये इतके सुंदर उदाहरणं दिले हे का देव नाही हे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये बिंबवलं. काय गोड तुमची वाणी. तो म्हटलं महाराज आपलं काही नाही, देवाचीच कृपा. म्हटलं बस देव आहे मानावंच लागेल तुम्हाला नाही का. ज्या अर्थी हे जग आहे त्या अर्थी जगदीश्वर आहे, तुम्हाला मानावंच लागेल. आणि हे सगळं जे सुंदर दिसतं ना हे मायावी जरी असेल पण हे सुंदर बनवणारा फक्त माझा जगाचा मालक आहे. जगाच्या मालकाचं विशेष आहे बाबा का जगाच्या मालकानं ही इतकं गोड विश्व त्या ठिकाणी निर्माण केलं. आश्चर्याची गोष्ट आहे, देवाला काही या जगतामध्ये अशक्य नाही. तसं जर पाहिलं तर या भगवान परमात्म्यानं विश्वाची निर्मिती केली. महाराज म्हणतात जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले. या विश्वाची निर्मिती करणारा भगवान परमात्मा आहे. आणि अशक्य सुद्धा भगवान परमात्म्याच्या जीवनामध्ये काही नाही. अशक्य गोष्टी सुद्धा भगवान परमात्म्याच्या जीवनात कशा शक्य आहे. आणि भगवान परमात्म्यानं हे विश्व कसं गोड निर्माण केलं, अशक्य गोष्टीतून शक्य करून कसं विश्व निर्माण केलं. महाभारतामध्ये गोड प्रसंगाला सांगतो लक्षामध्ये. एकदा प्रसंग असा निर्माण झाला, नारद महर्षीनं गळ्यामध्ये विणा घातला, हातामध्ये शिपळ्या घेतल्या आणि हातामध्ये शिपळ्या घेतल्यानंतर भजन करत करत नारद महर्षी निघाले. श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण नारायण. नारद महर्षी भजन करत त्या ठिकाणी निघाले आणि भजन करत करत विण्याचा झंकार देत देत कौरवांकडे त्या ठिकाणी गेले. आता कौरवांजवळ गेल्यानंतर कौरवांनी त्या ठिकाणी दुर्योधनानं म्हणावं नारद महर्षी या 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 या
बसा बसा. नारद महर्षींना बसण्याकरता सिंहासन दिलं. नारद महर्षींची पाद्यपूजा केली. हे नारद महर्षी माणूस असा आहे, रामप्रभूकडं जेवढा आदर तितका रावणाकडं, जितका कंसाकडं आदर तितका कृष्ण परमात्म्याकडं, जितका पांडवांकडंच आदर तितका कौरवांकडं आदर. काही काही माणसं असे राहते दोन्ही पार्टीका आदर. बरोबर आहे का नाही? लय अवघड मार. याचा चहा प्यायचा, त्याचा चहा प्यायचा आणि तिसऱ्यालाच मतदान करायचं. काही असा पेता आला पाहिजे चहा. नाही तर काही काही ज्याचा चहा प्यायला जातात त्यालाच म्हणते आणि काल फॉर्म भरला आणि तुम्ही आता त्यांच्या समोर तुम्ही पाहावं आपलं तो ठू चहा खाली गपचूप राहायचं नाही का? दोन्हीकडे राहता आलं पाहिजे नाही का? पण शक्यतो दोन्हीकडे नाही, थोडं एकनिष्ठ राहत चला. नाही तर काही काही हे दोन्हीकडे सारखं म्हणलं का आपल्याकडं त्याला यशवंत महाराज असं दोन्ही बाजून सारखं बोलत असलं तर त्याला म्हणते काय हा लई दोन नाही का? दोन कलियुगातले माणसं असेच राहतील असं भगवान परमात्म्यानं सांगितलं. दोन तोंडी याचा अर्थ मग काय काय म्हणशील कुठं दोन तोंड आहे, आम्हाला एकच तोंड आहे. नाही नाही, दोन तोंड नाही, आपल्याला एकच तोंड आहे, पण ते 100 तोंडायला भारी नाही का? इकडं एक बोलल तिकडं एक बोलल तिसरी का वेगळं. आता महापाई म्हणाल वा काय गोड कीर्तन झालं. दुसरी का म्हणलं हे ते गावातलं ठेवायला लागतच नव्हतं नाही का? अवघड याला म्हणायचं दोन तोंडी. झालं असं प्रसंग असा निर्माण झाला. महाराज नारद महर्षीला प्रत्येक ठिकाणी तितकाच आदर. नारद महर्षींची पाद्यपूजा केली आणि नारदांना विचारलं का हो महाराज घरूनच आले का कुठं दुसरीकडे जाऊन आले? आता आपल्याला काही काही माणसं म्हणतात महाराज इकडून घरूनच आले का दुसरीकडून कीर्तनावरून आले? त्यावेळेला नारद महर्षी म्हणता नाही नाही, मी द्वारकेवरून आलो, भगवान कृष्ण परमात्म्याच्या घरून आलो. त्यावेळेला आता ज्या द्वारकेवरून आला असं म्हटल्यानंतर आणि द्वारका शब्द नारद महर्षींच्या मुखातून निघाला. नारद महर्षींचे विचार, नारद महर्षींचं मन भगवान कृष्ण परमात्म्याच्या चरणाजवळ पोहोचलं. लगेच चरणाचं चिंतन करायला लागलं, लगेच ध्यान. नारद महर्षीला समाधी लागली. साधू संतांच्या जीवनात कुठं देवाचे चरण आठवतील आणि कुठं भजन करावं वाटेल सांगता येत नाही बाबा. देवाचे चरण आठवले आणि देवाच्या चरणाचं नारद महर्षी चिंतन करता तेवढ्यात दुर्योधन प्रश्न विचारतोय का हो द्वारकेवरून आले? म्हटले हो. आता बोलताय फक्त दुर्योधनाशी पण लक्ष मात्र दुर्योधनाकडं नाही. लक्ष कुठे आहे? देवाच्या चरणाकडं. देवाचं चिंतन करण्यामध्ये नारद महर्षी मग्न आहे. आणि हे सगळं करता करता मग दुर्योधनानं प्रश्न विचारला का हो जर तुम्ही द्वारकेवरून आले, जर तुम्ही कृष्ण परमात्म्यापासून देवापासून आले तर या वेळेला देवाचं काम काय चालू आहे किंवा काय चालू होतं तेवढं सांगा. आता देवाचं काय काम चालू होतं हे विचारल्यानंतर तेव्हा नारद महर्षी देवाचं चिंतन करत होते. आणि माझा देव किती सुंदर आहे, माझ्या देवानं किती सुंदर सृष्टी निर्माण केली, अशक्य माझ्या देवानं कसं शक्य केलं याच्यामध्ये मग्न झालेले नारद महर्षी ते देवाचं काय चाललंय सांगून द्यायचं सोडून दिलं आणि वेगळं वाक्य नारदांच्या मुखातून निघालं ना. कारण सृष्टीचं चिंतन चालू असल्यामुळं नारद महर्षी म्हणता देव काय करत होता माहितीये का? या वेळेला भगवान परमात्म्यानं घागरीमध्ये समुद्र भरत होते आणि सुईच्या छिद्रामधून त्या ठिकाणी हत्ती बाहेर काढत होते. त्यावेळेला आता दुर्योधन हसायला लागला. सुईचं छिद्र केवढं असं हे माता मावलेले विचारा. बरोबर आहे का नाही? आता शक्यतो सुया राहिल्या नाही, सुया फक्त त्या मशीनलाच राहिल्या खटाट खोटाट नाही का? पण या जुन्या आज्यांना विचारा नाही का, जर फाटलेले वस्त्र असेल, वस्त्र फाटले का वस्त्र दुसरं बदलवण्याची ऐपत नसायची, परिस्थिती नव्हती महाराज. एका वस्त्रावरती 2-2 भावांनी शाळा केलेली आहे. बरोबर आहे का नाही? त्यावेळेला वस्त्र जर फाटलं तर कशानं शिवायचे आजी व तुम्ही? सुईनं. बरोबर आहे का नाही? त्या सुईला त्या ठिकाणी छिद्र किती महाराज आणि त्याच्यातून हत्ती जाणं कसं शक्य आहे? बरं घागरीत समुद्र भरणं कसं शक्य? म्हणले काय करत होते? म्हणले काही नाही, घागरीमध्ये समुद्र भरत होते आणि सुईच्या छिद्रातून हत्ती बाहेर काढत होते. असं म्हटल्यानंतर दुर्योधन हसायला लागला. शकुनी मामा होते, मामाच्या मांडीवर अशी थाप मारली. मामा पा हे नारद महर्षी काय सांगतात? घागरीमध्ये समुद्र भरणं कसं शक्य? सुईच्या छिद्रामधून हत्ती बाहेर काढणं कसं शक्य? जोरजोरात हसायला लागले. त्यावेळेला शकुनी मामा आणि दुर्योधनाचं जरा विशेष प्रेम होतं. हे मामा भाचेची जोडी तवा लय अवघड होती. पण शकुनीचं प्रेम म्हणजे चांगल्या करताना नाही, मग यानं माझे 99 भाऊ संपवले तसे याचे 99 भाऊ संपवायचे म्हणून प्रेम. नाही तर शक्यतो मामाचं त्याच्या डोक्यात होतं आपल्या भाच्याचं माझंच वाटोळ केलं तसं मा भाच्याचं मी कधी वाटोळ करीन. कारण कोणत्याच मामाला असं वाटत नाही बा आपल्या भाच्याचं चांगलं
हे तवा पाहू नये म्हणून तवाच म्हण पडली कामापुरतं मामा नाही का. तुम्ही बघा मग ते शकुनी मामा असो, दुर्योधन मामा असो, नाही तर कटप्पा मामा असो, सगळे मामा सारखेच, बरोबर आहे का. विठाला 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 त्या ठिकाणी हसायला लागले शकुनी मामा. आणि शकुनी मामा म्हणताय भांजे साहेब तुम्ही काय ऐकता. दुर्योधन म्हटला नाही नाही मामा, हे बाबा लोकांना चाटा हाणायची या बाबा लोकांना सवयीच लागली नाही का. काही काही बघा तुम्ही महाराज, काही काही वेळेला महाराज लोक कीर्तनामध्ये उदाहरण सांगताय खालून डोलत असा, म्हणजे आपण असं नाही समजायचं राहुल बाबा का खालची आपल्याला लय म्हणून राहिली. काही काही फक्त हसत राहत्या वा क्या बात आहे. पण ते मनतून म्हणते काय चाटा हाण राहिला आम्हाला माहिती होली नाही का, असं चेहरे वळखता आले पाहिजे नाही का. तसं दुर्योधन म्हणला शकुनी मामा हे बाबा लोक चाटाच हाणीते यांचा सांगायचा म्हणा काय सांगायचं हा नाही का. त्याच्यामुळे यांचं लय काही मनावं घ्यायचं नाही. असं त्या ठिकाणी दोघांचं चालू झालं. नारद महर्षी विचार करता जर आपल्याला इथं आदर नसेल तर आपण इथं थांबायचं नाही. चला ज्या ठिकाणाला आदर नाही, ज्या ठिकाणाला प्रेम नाही, जिस घर में प्रेम नहीं वहा जाना नहीं चाहिए. ज्या ठिकाणाला प्रेम नाही तिथं काही असेल तरी जायला नाही पाहिजे. जिथं प्रेम आहे तो गरीब असू द्या, त्याच्याकडून आपल्याला काही भेटत नसेल पण त्याच्या गरिबीमधलं प्रेम जर भेटत असेल ना गेलं पाहिजे महाराज त्याच्या गरीब. बघा त्या वेळेला नारद महर्षी म्हणतात इथं थांबायचं नाही, निघाले तिथून आणि पांडवांच्या घरी गेले. बरं पांडवांच्या घरी गेल्यानंतर प्रसंग असा निर्माण झाला. पांडवांनी सुद्धा नारद महर्षींचा आदरातिथ्य करण्याकरता या बाबा आले, पाय धुतले. नारद महर्षींची पाद्य पूजा केली, त्यांचे पाय धुतले, पायावरती कुंकवाचा स्वास्तिक काढला. बघा बऱ्याच वेळेला कीर्तनकार जरी आपल्या घरी आला तर त्याच्या पायावर स्वास्तिक काढताय. काही वेळेला आम्ही तर मनातले मनात म्हणतो आमचे पाय तुम्ही धुवून राहिले पण 4 दिवस झाले आंघोळीला पाणी नाही नाही का, आम्हाला घरी खायला भाकर नाही तुम्ही पाय धुत्या नाही का. हे श्रद्धा वेगळे. पण नारद महर्षींचा अधिकार तसा होता महाराज नाही का. नारद महर्षींचे पाय धुतले, बसण्याकरता आसन दिलं आणि जसा दुर्योधनानं प्रश्न विचारला तसाच धर्मराजानं युधिष्ठिरानं विचारला कुठून आले, घरूनच आले का दुसरीकडनं कुठून. म्हणले मी द्वारकेवरून आलो, कृष्ण परमात्म्याच्या घरून आलो. मग या वेळेला देव काय करत होते असा प्रश्न विचारल्यानंतर जे दुर्योधनाला उत्तर नारद महर्षीनं दिलेले तेच उत्तर दिलं. घागरीमध्ये समुद्र भरत होते आणि सुईचं जे टोक आहे, सुईचं जे छिद्र आहे त्याच्यामधनं हत्ती बाहेर काढत होते. आता हेच वाक्य दुर्योधनाला सांगितल्यानंतर दुर्योधन हसायला लागले, कौरव हसायला लागले, शकुनी मामा हसायला लागले. पण पांडव हसत नाही, उलट म्हणता काय तो देव आहे, त्याला काय अशक्य, कदाचित घडत असेल, देव असं करत असेल. सगळ्यांनी नारद महर्षींच्या वचनावरती श्रद्धा ठेवली. काही वचनावरती आपल्याला श्रद्धा ठेवता आली पाहिजे महाराज. बघा काही वचन हे घडलंच पाहिजे, झालंच पाहिजे, ती अशक्य, मनानं हा तर्क लावू नका. एखादे साधू महाराज काही वचन सांगत असेल तर त्याच्यावरती श्रद्धा ठेवायला शिका नाही का. नाही तर काही काही माणसं लई तर्क लावतात पण कुठेही डोकं चालू नका, कुठेही तर्क लावू नका. एखादे साधू संत एखादं वाक्य सांगत असेल तर त्याच्यावरती विश्वास ठेवता आला पाहिजे महाराज, बरोबर आहे का नाही. तवळाला सगळ्या पांडवांनी श्रद्धा होती, विश्वास होता, साधू विषय आदर होता. सांगितलं बाबा काय देवाला अशक्य, कदाचित घडत असेल. पण भीमदादानं प्रश्न विचारला नारद महर्षींना, नारदा आमचा विश्वास बसला, तुम्ही सांगता याचा अर्थ ते खोटं नाही, पण तुम्ही सांगितलं देव काय करता घागरीमध्ये समुद्र भरत आहे आणि सुईच्या छिद्रातून हत्ती बाहेर काढता, याच्यावरती आमचा विश्वास आहे. पण घागरीमध्ये समुद्र भरतोय म्हणजे देव काय करतोय आणि छिद्रामधून हत्ती बाहेर काढतोय म्हणजे काय करतोय. त्यावेळेला नारदांनी भीमदादाच्या प्रश्नाला उत्तर देताना पांडवाला दिलेलं उत्तर आहे, सांगितलं छिद्रामधून त्या ठिकाणी हत्ती बाहेर काढणं म्हणजे भगवान परमात्म्यानं सृष्टी किती गोड बनवली बघा. सृष्टीमध्ये हा मनुष्य बनवला, एक मनुष्य एकासारखा आहे का, एकाच मुख एकासारखा आहे का, कोणी एकाचा आवाज एकासारखा नाही, एकाच मुख दिसायला एकासारखा नाही, बरोबर आहे का नाही. एकामध्ये जो गुण आहे तो दुसऱ्यात गुण नाही, एकाच जी खोड आहे ती दुसऱ्यात खोड नाही, त्याच्यात वेगळीच खोड राहणार नाही का. बघा एक मनुष्य एकासारखा नाही, चेहरे सगळ्यांचे वेगवेगळे. मला वाटतं चेहरे जर आपले सारखे असते तर बाबा आपल्याला नंबर प्लेटा लावा लागले असते नाही का, याचा नंबर असा त्याचा नंबर त्याचा नाही का. पण देवानं एक मुख एकासारखं बनवलं नाही आणि एवढं सगळं सुंदर शरीर बनवून मनुष्याला हे जग बघण्याकरता डोळा निर्माण केला. तो डोळा किती बारीक आहे, ते चक्षुंद्रिय किती बारीक आहे.
ते चक्षु इंद्रिय म्हणजे आपण हा जो बाहेर म्हणतो हे चक्षु इंद्रिय नाही, हा डोळ्याचा गोलक आहे, या चक्षु इंद्रियाचा गोलक आहे. पण याच्या आतमध्ये ज्यानं आपण हे जग बघू शकतो ते इतकं बारीक आहे, इतकं बारीक आहे ते त्या ठिकाणी ते आतमधले इंद्रिय, त्या इंद्रियानं हा मनुष्य एवढेशे बारीक इंद्रिय, त्या डोळ्यामधले चक्षु इंद्रिय इतके बारीक आहे, पण एवढ्याशा बारीक इंद्रियानं मनुष्य जग पाहू शकतो. याचा अर्थ देवानं सुईच्या टोकातून हत्ती बाहेर काढला. बर, घागरीमध्ये समुद्र भरला म्हणजे काय? घागरीत तर समुद्र माहू शकत नाही. तर नारद महर्षीनं उत्तर दिलं, घागरीमध्ये समुद्र भरणं म्हणजे मनुष्याला आयुष्य किती दिलं? अल्पायुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय. अल्प दिलं, थोडं दिलं. 100 वर्षाची गणना केली पण 100 पर्यंत कोणी जगत नाही. बरं जगलंय 100, पण त्याच्यामधले 50 वर्ष झोपेमध्ये गेले, 25 बालपणामध्ये राहिले किती. पण एवढ्याशा वयामध्ये तो मनुष्य जगातला सगळं ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न करतो आणि जगात सर्वश्रेष्ठ ज्ञानी होतो. ही बुद्धी देणारा जर कोण असेल तर देव आहे. याचाच अर्थ आहे घागरीमध्ये समुद्र भरणं. विठ्ठल विठ्ठल मला मुद्दा हा मांडायचा आहे. भगवान परमात्म्याने या सृष्टीची निर्मिती केली, देवाला काही अशक्य नाही. या सृष्टीची निर्मिती करत असताना देवाने इतकी गोड केली. बरं, देवाला काही अशक्य नाही. मग जर सृष्टीची निर्मिती त्यानं केली असेल, तुम्हाला मला जन्माला जर त्यानं घातलं असेल, तर याच्यातून आपल्याला तारणारा सुद्धा कोण आहे? देव आहे. मग ज्याला उद्धार व्हावा असं वाटत असेल त्यानं गोड भगवान परमात्म्याचं चिंतन करा. कारण आपल्या जीवनामध्ये आपण क्षणाक्षणाला काळाच्या जवळ जातोय. तो काळ कधी येईल आपल्या जीवनामध्ये घेऊन जायला सांगता येत नाही. म्हणून महाराज म्हणताना आयुष्य जात आहे पहा, 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 आयुष्य जात आहे पहा. काळ जपतसे महाकाळ जपतसे महाकाळ जपतसे महा, सोहिताचा घोर वहा, सोहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्री हरीच्या, ध्यानी रहा श्री हरीच्या. धन 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 धनदारा पुत्र जन, 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 धनदारा पुत्र जन. सात आहे पहा, काळ जपतसे महा, सोयीताचा गुरवा हा, आणि ध्यानी रहा श्रीहरीच्या. त्या श्रीहरीचं चिंतन करा. का? तो भगवान परमात्मा या जगतामध्ये फक्त सत्य आहे, बाकीचं सगळं नश्वर आहे. बाकीचं आपल्या सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, 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 सत्य तू सत्य तू सत्य विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य विठ्ठला, विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य विठ्ठला, विठ्ठला. सांभाळी सांभाळी आपुली माया, सांभाळी सांभाळी आपुली माया, सांभाळी सांभाळी आपुली हे माया. देवाला हात जोडा आणि देवाला सांगा, देवा या जगतामध्ये मला माहिती
सत्य तू विठ्ठला. मग कागा हा दाविला जगदाकार, म्हणून खऱ्या अर्थानं आपली माया देवा तू सांभाळ. कारण देवाच्या मायेच्या प्रभावानं आपल्याला वाटतं हा माझा आहे तो माझा आहे, पण कोणी कोणाचं नाही. नाथबाबा म्हणता नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी, अंतील जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून, अंतील जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून. बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाची सगळी सोय, बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाची सगळी सोय रे. मेल्या मागे सर्व राहिले, मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दूर प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार. नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी, नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी, अंतील जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून, अंतील जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून. माझं माझं म्हणून असं जावं लागणार आहे. बघा बऱ्याच वेळेला बाबा आपण एखाद्या ठिकाणी जर गेलो बाबा, तर एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर काही काही म्हणतं महाराज हा इथून तर तिथपर्यंतचा धड सगळा आपलाच आहे, हे सगळं वावर ही सगळी जमीन. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला, आजा गेला पंजा गेला, अनेक जण गेले, तसं तुला व्हावं लागणार आहे. आपल्या सोबत येणार काही नाही, एक भगवान परमात्मा आपल्या सोबत येणार आहे. म्हणून त्या देवाचं चिंतन कर, त्या देवाचं भजन कर, तर आपल्या जीवनामध्ये भलं होईल, तर आपल्या जीवनामध्ये आपला उद्धार होईल. कारण या जगतामध्ये सगळं खोट आहे, एक देव सत्य. मग का हो महाराज, देव सत्य, देवाची प्राप्ती केली पाहिजे, बरोबर आहे. पण त्या देवाला प्राप्त करण्याकरता काही साधनं आमच्या समोर मांडा. त्या वेळेला शास्त्रानं अनेक मार्ग देव प्राप्तीचे सांगितले. आपल्याला देव प्राप्त करताना कर्म मार्गाने जाता येतं, ज्ञान मार्गाने जाता येतं, साधना या नामचिंतन मार्गाने जाता येतं, अनेक मार्गाने आपल्या जीवनामध्ये देवापर्यंत पोहोचता येतं. आता कर्म मार्ग पाहिला तर फार अवघड आहे, ज्ञान मार्ग फार अवघड आहे. का कसं याच्यामध्ये भरपूर चिंतनाचा विषय, परत कधी योग आला तर सांगण्याचा प्रयत्न करेल. अजून दान धर्म करून सुद्धा आपल्या जीवनामध्ये उद्धार करत येतो, दान मार्गाने सुद्धा आपल्या जीवनामध्ये उद्धार करत येतो. मला वाटतं दान मार्गाने आपल्या जीवनाचा उद्धार केला, त्याच्यामध्ये महाभारतातलं सगळ्यात प्रसिद्ध उदाहरण कर्ण महाराज. कर्ण महाराजांनी काय केलं, फक्त दान धर्म करायचा बाबा, पण त्या दान धर्मानं आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचा उद्धार केला. बघा, पण दान मार्गाने सुद्धा जरा उद्धार करणं अवघड आहे. का दान मार्गाने उद्धार करणं अवघड आहे, तर दान मार्गामध्ये थोडी सुद्धा चूक चालत नाही. बघा, थोडी सुद्धा चूक झाली तर उद्धार न होता अधोगतीला कसं जावं लागतं, महाभारतामधलाच प्रसंग आहे, सांगतो लक्षामधील. एकदा त्या नृगराजाचं त्या ठिकाणी चरित्र महाभारतामध्ये आलेलं आहे, श्रीमद भागवतामध्ये सुद्धा आहे. प्रसंग असा निर्माण झाला, यादवांच्या जीवनामध्ये इतकं धन होतं बाबा, इतकी श्रीमंती होती का मला असं वाटतं त्या श्रीमंतीनं त्यांना मद न चढला, गर्व न झाला तरच विषय समजायचं. भगवान परमात्मा कधी कधी श्रीमंती देतो, ऐश्वर्य देतो, पण त्याच्यात माणसाला सगळ्या गोष्टी सांभाळता आल्या पाहिजे. कारण त्याच्यात जर अभिमान झाला तर अभिमान झाला तो का म्हणे वाया गेला. मग वाया जाऊ नये याच्याकरता कधी अभिमान आय, गरिबी श्रीमंती झाडावरची सावली, कधी इकडं पडते कधी तिकडं पडते. म्हणून तर श्रीमंती आली तर कधी उन्मत्त व्हायचं नाही. जुन्या लोकांची म्हण होती, श्रीमंत आली बघा, गरिबी आली तर लाजायचं नाही, आणि श्रीमंती आली तर उन्मत्त व्हायचं नाही. आता तो काय शब्द इथं उच्चारता येणार नाही, तो तुम्ही सांभाळा, नाही समजून घ्या बरं का. अजून तुम्ही तो समजून घ्या, कारण समजनेवाले को इशारा काफी आहे, नाही का. बघा, म्हणून त्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं असं, महाराज त्यांना मद चढला. श्रीमंती आल्यानंतर मद न चढला, इतके श्रीमंती ऐश्वर्य न चढला तरच विशेष आहे. एक दिवस देवानं त्यांचा अभिमान घालवण्याचं ठरवलं. एक दिवस ती सगळे यादव त्या ठिकाणी असे वनामध्ये चालले, आणि वनामध्ये चालता चालता त्यांनी त्या ठिकाणी सरड्याला पाहिलं. एका सरड्याला पाहिल्यानंतर त्याला बाहेर काढण्याकरता बरेच प्रयत्न करता, पण तो बाहेर यायला तयार. यांचे प्रयत्न निष्फळ गेले. तेवढ्यामध्ये देव तिथं आला, आणि देव म्हटला का रे काय चाललंय. आता देवाला काही माहिती नाही का, पण देव तो महाराज नाही का. देव म्हणला काय चाललंय, म्हणजे काही ना देवा, तो सरड्या आहे, त्याला बाहेर काढता येत नाही, तू त्याला बाहेर काढू शकतो का. त्यावेळेला भगवान परमात्म्यानं काय केलं माहितीये का, असं बाणाच्या टोकावरती धरलं, त्याला बाहेर काढलं. आश्चर्याची गोष्ट ही झाली बाबा,
आतापर्यंत यादवांना तो सरड्या बाहेर काढता येत नाही आणि भगवान परमात्मा गेल्याबरोबर बाणाच्या टोकावर धरून लगेच सरड्याला बाहेर काढलं आणि बाहेर काढल्याबरोबर रंगीबिरंगी तो सरड्यानं राहता बाहेर आल्याबरोबर देवाचा स्पर्श झाल्याबरोबर सरड्याचं रूप त्या ठिकाणी त्यानं धारण केलं. दिव्य देह त्याला प्राप्त झाला आणि दिव्य देह भेटून त्या ठिकाणी त्याच्या शिवणामध्ये त्याचा उद्धार झाला. यादवांना आश्चर्य वाटायला लागलं. यादवांनी विचारलं, देवा आतापर्यंत तो सरड्या आम्हाला बाहेर काढता येत नव्हता, तू सहज बाहेर काढला, बरं तुझा स्पर्श होताच लगेच त्याच्यामध्ये बदल का झाला, तो लगेच पुरुष कशा झाला? देवानं सांगितलं, मला विचारण्यापेक्षा त्यालाच विचारा. त्याला विचारलं, बाबा हे तुझं कसं शक्य झालं, तू कोण आहे? त्यावेळेला त्यानं सांगितलं, त्या दिव्य पुरुषानं सांगितलं, मी मृगराजा आहे. मग तुला सरड्याची योनी का प्राप्त झाली? मागच्या जन्मात मी असं ठरवलं होतं, दान धर्म करायचा आणि दानानं आपल्या जीवनामध्ये उद्धार करायचा. इतकं दान केलं, इतकं अखंड दान करायचं. पूर्वीच्या काळात दान करायचे, शास्त्र संत दान केलंच पाहिजे. फक्त वस्त्रदान नाही, अन्नदान नाही. अन्नदान करा, वस्त्रदान करा, भूदान करा, गोदान करा, सुवर्णदान करा. प्रत्येक दान शास्त्रानं सांगितलं केलं पाहिजे. म्हणून श्राद्ध शब्दाचाच अर्थ आहे, श्राद्ध या शब्दाचा अर्थ आहे श्रद्ध नावाच्या धातूपासून जो शब्द तयार झाला त्याला श्राद्ध म्हणतात. म्हणून श्राद्धामध्ये सुद्धा बघा, वस्त्रदान आपण उपरणे वगैरे घेतो, काय करायचंय? वस्त्रदान, अन्नदान, ज्ञानदान, सगळ्या पद्धतीचे दान आजच्या दिवशी आपण करतो, केले पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही बरेच दान त्या ठिकाणी करायचे. शास्त्र सांगतं गोदानही केलं पाहिजे. भूदान म्हणजे जमीन दान केली पाहिजे. जमीन दान करा, चांगलं असतं, आपला उद्धार होतो. मग आता काही काही म्हणशील जमीन दान करा, कसं शक्य? जमिनीत जेवढा आमचा जीव तेवढा कशातच नाही. पण एखादा म्हणशील बुवा झालं वैराग्य निर्माण, आपलं धानुरे गाव पवित्र आहे बाबा, नाही का? मग एखाद्याला झालं वैराग्य निर्माण, तो म्हणला महाराज जाऊ द्या 2-3 एकर असं मी दान करून टाकतो, पण घेणारं कोणतरी पाहिजे ना. त्यावेळेला काही नाही, निम्म धीरज महाराजाच्या नाव करा, निम्म माझ्या करा, निम्म यशवंत महाराजाचे नाव करा, आम्ही वाटून घेऊ, नाही का? खरं काय अडचण नाही महाराज. बघा बरं, तुम्ही सुद्धा सुवर्णदान करा. सुवर्णदान आपल्या जीवनामध्ये, सुवर्णदानानं पुढच्या जन्मात सौंदर्य प्राप्त होत असं. म्हणून सौंदर्य प्राप्त करण्याकरता या ब्युटी पार्लरला जाईन, तिड फेशियल करून इड भावाय का, आपण काही करू नको. काय दान करायचं? करा दान. लाडक्या बहिणीच्या पैशातून करेल करा दान, मस्त नाही का? मग आता तू म्हणशाल महाराज आम्ही सोनं दान करायला तयार आहे, पण घालायला कोणी, घ्यायला कोणी पाहिजे ना. कारण घेणारा नरकात जाईल. समजा जर दान करणारा उद्धार होतो तर घेणारा कदाचित नरकात जाऊ शकतो. काही अडचण नाही, मी तुमचं सोनं घेऊन नरकातही जायला तयार आहे. कारण जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, नाही का? मी संत नाही, मी साधू नाही, मी संधी साधू आहे, नाही का? पण बघा, दान आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. त्या पद्धतीनं झालं असं महाराज. त्या ठिकाणी मृगराजा म्हणतं मी दान करायचो. एक दिवस झाला असं, गोदान भूदान सगळे दान. एक दिवस माझ्या गोशाळेमधून एका ब्राह्मणाला गाय दान केली. बरं, त्या ब्राह्मणाला गाय दान केल्यानंतर प्रसंग असा निर्माण झाला, तीच गाय परत त्या ठिकाणी त्या ब्राह्मणाकडून सुटली, निघाली पळत आणि माझ्याच गोशाळेमध्ये येऊन थांबली. पण माझं हे काही लक्षामध्ये आलं, तीच गाय, जी गाय मी आगल्या दिवशी दुसऱ्या ब्राह्मणाला दिली, ती पळत त्याच्याकडून सुटून माझ्या गोशाळेत आली. तीच गाय मी दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ब्राह्मणाला दान दिली. आणि हे पाहिलं पहिल्या दिवसाच्या ब्राह्मणानं, तो आला म्हटला हो ही गाय मला दान केलेली. दुसरा ब्राह्मण म्हणतो नाही आता मला दान केली. दोघांमध्ये वादविवाद सुरू झाले. त्यावेळेला मी पहिल्या ब्राह्मणाला म्हटलं तुम्हाला हिचा मोबदला देतो, मला पैसा नकोय, मला गायच पाहिजे, दुसरी घ्या. दुसरी नाही, हीच पाहिजे. मग दुसरा जो ब्राह्मण आहे त्याला सांगितलं तुला आजच दिलेली त्याचे आहे त्यांना देऊन टाक, तुला वेगळी गाय देतो, हिच्या वजना इतकं दान देतो, हिच्या वजना इतकं सोनं तू म्हणशील ते द्यायला तयार आहे. पण दोन्ही ब्राह्मण त्या ठिकाणी ऐकायला तयार नाही. दोन्हींमध्ये वादविवाद झाला आणि माझ्या दानामुळे वादविवाद झालं. आणि मी जी आगल्या दिवशी जी गाय दान केली, गोदान केलं, तेच माझ्याकडून परत दुसऱ्यांदा दान झाल्या कारणानं त्या पापाचं प्रायश्चित्त म्हणजे मला सरड्याचा जन्म प्राप्त झाला. का सरड्याचा झाला? याचं कारण असं आहे, जे दान केलं तेच परत नव्यानं दुसऱ्याला दान केलं. याचा अर्थ तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय केलंय का, जे दान केलं त्याच्यावरती विश्वास ठेवला नाही किंवा ते त्याला ठेवलं नाही, त्याच्याकडून घेऊन परत दुसऱ्याला दिलं. याचा अर्थ आपल्या भाषेमध्ये रंग बदलला. आणि रंग बदलणारा सगळ्यात जास्त प्राणी कोणता आहे?
तो सरड्या, बरोबर आहे का ना? म्हणून त्या माध्यमातून मला तो जन्म प्राप्त झाला. मला मुद्दा हा मांडायचा आहे, दान मार्गाने आपल्या जीवनामध्ये उद्धार होईल. पण दान मार्गामध्ये सुद्धा थोडी सुद्धा चूक चालत नाही. थोडी चूक झाली तर इतका मोठा परिणाम निर्माण झाला, तिथं आपल्या जीवनात आपण दान मार्गाने जाऊ शकत नाही. नामचिंतन त्या ठिकाणी मार्ग सगळ्यात सोपा आहे आपल्याकरता. कर्म मार्ग उघड आहे, ज्ञान मार्ग उघड आहे. मग या सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे देवाचं भजन. भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु आहा पुण्य नागवे या पापा, पुण्य नागवे या पापा, पुण्य नागविया पापा, पुण्य नागविया पापा. येणे जाणे खेपा, येणे जाणे खेपा, येणे जाणे खेपा, येणे जाणे येण्याची हुंडाची, भक्तिपंथ बहु सोपा. बघा, खऱ्या अर्थानं सगळ्यात सोपा जर काय असेल तर तो भक्ती मार्ग आहे, नामचिंतन मार्ग आहे. म्हणून त्या भगवान परमात्म्याचं भजन करा. का भजन करायचं? आपल्याला भवसागर भजनानं तरता येईल म्हणून देवाचं भजन. दुसरं कारण, आपण देवाला नवस केला त्यानं नरदेव दिला म्हणून भजन. तिसरं कारण, महाराज म्हणता या जगतामध्ये खरा आणि बरा फक्त देव आहे. अभंगाचं पहिलं चरण. सत्य साच खरे, 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 सत्य
साच खरी अन नाम विठोबाचे बरे. भगवान परमात्म्याचं नाव सत्य आहे, खरं आहे आणि बरं आहे. काही गोष्टी आपल्या जीवनात खऱ्या असतील पण बऱ्या असतील म्हणून सांगता येत नाही. काही गोष्टी बऱ्या असतील पण खऱ्या असतील म्हणून सांगता येत नाही. काही गोष्टी खऱ्याही नसतात आणि बऱ्याही नसतात, पण काही गोष्टी खऱ्याही असतात आणि बऱ्याही असतात, त्यामध्ये देवाचं नाव आहे. बघा, काही गोष्टी बऱ्या असतात पण खऱ्या नसतात. चित्रपट बघण्याकरता गोड वाटतो पण तो खरा आहे का? बरा वाटतो. काही गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला वाटायला बरं वाटतात, काही गोष्टी त्या ठिकाणी वाटायला बरे वाटत नसतात, पण ते आपल्याकरता गरजेचे असतात. बघा, त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण टॅबलेट वगैरे जर बघितलं, ते आपल्याला चांगल्या वाटतं का खायला? कोणाला वाटतं का बाबा शेवंजूळ भर घ्यावं खावा? नाही, पण आपल्या शरीराकरता चांगल्या आहे. बघा, पण काही गोष्टी अशा आहे त्या बऱ्याही नसतात आणि खऱ्याही नसतात. काही गोष्टी बऱ्याही असतात आणि खऱ्या असतात, त्यामध्ये देवाचं भजन आहे. म्हणून ते देवाचं नाव खरंही आहे, बरंही आहे, साच म्हणजे गोड सुद्धा आहे. जीवे गोड तीन अमृताचा रस किंवा अमृत जयास फिके पुढे. बघा, अमृत सुद्धा ज्याच्या पुढे फिकाय ते भगवान परमात्म्याचं नाव आहे. त्या देवाचं भजन करा. आपल्या जीवनामध्ये खरंच उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. या जगतामध्ये देवाच्या नावासारखं गोड काहीच नाही. मारा साधू संतांनी काय केलं? देवाचं भजन सोडून. बघा, मला असं वाटतं आपल्या जीवनाचा जर विचार केला, त्या वृंदावन भागामध्ये जर गेले तर गोपिकांच्या जीवनामध्ये आजही तुम्ही जर श्रद्धा ठेवली तर तिथली माती सुद्धा राधा राधा कृष्ण कृष्ण म्हणते. ताकद आहे महाराज. बघा, त्या गोपिकांनी काही केलं नाही. त्या गोपिकांना देवानं विचारावं, गोपिकांनो तुम्हाला काय पाहिजे मागा. त्यांनी प्रपंचाचं मागितलं नाही. मागितलं असतं तर देवानं देऊन टाकलं असतं. पण त्या गोपिका सांगता मला दुसरं तिसरं काही नको. मग काय पाहिजे? श्रीनिधिवन प्यारा है यह जमुना किनारा है, कन कन में बिहारी जी यह तेरा नजारा है. श्रीनिधिवन प्यारा है यह जमुना किनारा है, कन कन में बिहारी जी यह तेरा नजारा है. दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया. मला काही नको, मला फक्त निधीवर आणि देवा तुझं चिंतन. हे यमुना माता नावाचं जे तीर्थ, हे जल पवित्र, हे आवडतं. याच्यामध्ये रोज स्नान घडावं, रोज तुझं भजन घडावं. एवढंच मागितलं म्हणून, कारण या जगतामध्ये तेच खरंय. म्हणून त्या खऱ्या असणाऱ्या भगवान परमात्म्याचं चिंतन करा. या जगतामध्ये कधी गोष्टी आपण नरदेहाला आलो ना, आपल्यावरती देवाचं ऋण आहे, साधूचं ऋण आहे, आपल्यावरती पितरांचं ऋण आहे. म्हणून त्याच्याकरता त्या देवाचं ऋण आहे म्हणून देवाचं भजन करणं गरजेचं आहे. तसं पितरांचं आपल्यावरती ऋण आहे म्हणून पितरांची सेवा करणं सुद्धा फार गरजेचं आहे. जसं देव या जगतामध्ये सत्य आहे तसं पितर सुद्धा सत्य आहे. पितरांची सुद्धा भक्ती आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे. आणि म्हणून त्या माध्यमातून हा परिवार आपल्या जीवनामध्ये आपल्या आईंच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं गोड हे प्रथम पुण्यस्मरण, पिंडदान असेल, तर्पण असेल, ज्ञानदान असेल. एखादं म्हणशील का हो महाराज, या जगतामध्ये देव सत्य, पितर सत्य, बरोबर आहे. देवाचा विधिकर्म, पितरांचा विधिकर्म वेगळा, बरोबर आहे. पण पितरांच्या विधिकर्मामध्ये, श्राद्धाच्या विधिकर्मामध्ये, दशक्रियाच्या विधिकर्मामध्ये पिंडदान सांगितलं, तर्पण सांगितलं. मग हे कीर्तन प्रवचन कशा करता? आम्हाला टाइम नसतो म्हणून का? नाही, हे कशा करता का? आपण पिंडदान बाबा कशा करता करतो, तर्पण कशा करतो. तर आपल्या जीवनामध्ये पितरांचा विधिकर्म जर झाला नाही तर पितरांचा आपल्यावरती कोप होतो, आपल्याला पितृदोष लागतो, बरोबर आहे का ना? मग पितृदोष लागल्यानंतर, पितरांचा कोप झाल्यानंतर पितृदोष आपल्या जीवनामध्ये लागतो. आणि पितृदोष जाण्याकरता सगळ्यात महत्वाचा पर्याय शास्त्रानं सांगितलं ते पिंडदान, तर्पण, पुष्यविधी. आता बरेच जण म्हणतात पिंडदानानं पितरांचा उद्धार. पितरांचा उद्धार पिंडदानानं आहे. उद्धार हा कर्मानाच आहे. पिंडदानानं फक्त त्यांचा मार्ग त्या ठिकाणी सुपड होत असतो. मग बघा, पिंडदान, पण तरी सुद्धा पिंडदान का करायचे? तर आपल्या जीवनामध्ये आपल्या पितरांचा प्रवास योग्य दिशेनं व्हावा, योग्य व्हावा आणि आपल्याला पितृदोष लागू नये. मग तो पितृदोष लागू नये याकरता आपण पिंडदान करतो. पण एखाद्या वेळेला पूजाविधीमध्ये जर चूक झाली तर तो दोष न जाता अजून एखादा दोष आपल्या जीवनामध्ये निर्माण होतो. कारण संत महात्मे सांगता, मंत्र चळे थोडा तरी धडची होई वेडा. थोडा मंत्र उच्चार जर चुकला ना तरी आपल्या त्या ठिकाणी त्या कर्मामध्ये सगळा बदल होतो. बघा, थोडा बदल जर झाला, मला असं वाटतं खऱ्या अर्थानं
थोडं त्या ठिकाणी मंत्र उच्चार आपल्याकडून चुकला, थोडा अनुसार थोडा उकार चुकला तर त्याचा अर्थ त्या ठिकाणी बदलून जातो आणि पितरांचा उद्धार होतं, त्यांना अधोगतीला जावं लागतं. उलट पितरांचा आपल्यावरती काय आणि आपल्याकडून चुका होत्याच महाराज नाही का. कारण आपली पूजा चालू राहते, ब्राह्मण काका म्हणते म्हणा मम, तो म्हणतो मम म्हणा फल, तो म्हणतो फलन, अरे फलन हे अवघड राहतं महाराज नाही ते वेगळं. ब्राह्मण काका म्हणते कळस उजला डोक्याला तो घेतो, बाबांच्या डोक्याला लावायला जातो, भाऊ तो मा नाही तो आणतो बायकोच्या लाव नाही का. आपल्या मंत्रामध्ये काहीतरी चूक, आपण काही वेदाशारोच्या शिकलेली नाही, आपण काही आपलं काही संस्कृत आपण शिकलेले नाही, म्हणून मंत्र उच्चारामध्ये आपल्याकडून चूक होणारच. मग तो दोष न जाता अजून नव्यानं दोष निर्माण होतो. मग हे सगळे दोष घालवण्याची ताकद देवाच्या भजनात या कीर्तनामध्ये. जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नार. शुद्ध होती नारी. जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नार. जळती दोषाचे होती नारी. गाते ऐकत सादर जे पवित्र हरिकथा. गाते ऐकत सादर जे पवित्र हरिकथा. हे पवित्र हरिकथा. गाती ऐकती सादर हे पवित्र गाते ऐकत सादर जे पवित्र हरिकथा. गाते ऐकत सादर जे पवित्र हरिकथा. ऐकती सादर हे पवित्र हरिकथा. दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी. गाती ऐकती जे पवित्र हरिकथा. हरिकथा हरिकथा. गोड प्रमाण महाराजांनी दिलं. आपल्या जीवनातला एक दोष नाही, या हरिकथानं दोषाचे डोंगर जळता. म्हणून त्या करताना हा विधी कर्म पितरांचं पिंडदान, तर्पण आणि ज्ञानदान सुद्धा गरजेचं आहे. अजून याच्या पुढं आता मग मासिक श्राद्ध सांगितलं, दशक्रिया सांगितलं, वर्ष श्राद्ध झालं. वर्ष श्राद्ध झालं म्हणजे सगळं संपलं असं नाही. तदनंतर काही विधी कर्म सांगितलं. गयेला वर्जन, माझे झाले गया वर्जन, फिटले पिताराचे ऋण. त्याशिवाय आपण पितरांच्या ऋणातून उतराय होऊ शकत नाही. आणि अजून तदनंतर अजून एक शंकेचं समाधान तुमच्या जीवनात करून जातो. देवावरती जितके श्राद्ध ठेवतो तितकी पितरांवरती ठेव, आपल्या जीवनात काही कमी पडणार नाही. का असं म्हटलो, याचं कारण पोपट बाबा असं आहे. बरेच जण काय म्हणतात, काही ठिकाणी जर कीर्तनाला गेलो ना, काही काही म्हणतात महाराज हे घरामध्ये पितरांचे फोटो लावलेले चालता का. बरेच वेळेला बघा बरेच जण असा प्रश्न विचारतात. आता काही काय मग तुम्हाला कोण सांगितलं नाही. तो एक बाबा म्हणत होता की तो बाबा इकडे धरणार आणि त्या चुल्यात लुटून तिकडं नाही का. नाही बुवा, घरात पितरांचे मेलेल्या माणसाचे फोटो लावलेले चालत नाही का. तुम्ही एखाद्या श्रीमंताच्या मारवाड्याच्या घरात जाऊन बघा, त्याच्या 15-15, 20-20 पिढ्यांचे फोटो राहत. त्यांना का बरं काही झालं नाही. काही काय म्हणतात नाही बुवा, मग ते त्यांनी सांगितलं ते लावू नये, पितरांचे फोटो लावा. का देव जितका महत्वाचा आहे तितके आपल्याकरता पितर महत्वाचे, म्हणून लावा. मला असं वाटतं मग मेलेल्या पितरांचे फोटो चालत नाही, मग त्यांची श्रीमंती काल घेते, बरोबर का नाही. त्यांची जमीन बिमीन ती देऊन टाका एखाद्याला. काल बोलता ते गेले काल ठोत्या नाही नाही. इकडं माता मावल्या बी आपल्या सासूचा फोटो चालत नाही, मग काल तिचं सोनं नानन ती तो उलट बघा तुम्ही ते काढायला. कुलदैवत हे 3 दैवत प्रसन्न असेल तर आपलं कोणी वाईट करू शकत नाही. आणि हे प्रसन्न होण्याकरता त्या सत्य साज भगवान परमात्म्याचं भजन करा. त्यानं काय होईल, येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. आणि ज्यानं त्याच्यावरती भाव ठेवला, भाव ज्याचे गाठी त्याचे लाभ उठा उठी, त्याच्या जीवनामध्ये निश्चितच लाभ होईल. त्याच्या जीवनाचं त्या ठिकाणी उद्धार होईल. आणि असा जर एखादा भोळा भाबडा त्या ठिकाणी भक्ती करत असेल तर महाराज म्हणतात, तुका म्हणे भोळा जिंको जाणे कळी काळा, तोच कळी काळाला जिंकेल. महाराज तुम्ही सांगता भोळी भक्ती केल्यानंतर कळी काळाला जिंकता येईल, पण तुम्ही जिंकलं का. तुकोबारा म्हणता, आम्ही काळाला जिंकलं, खऱ्या अर्थानं जगा काळ खाय. आम्ही माथा दिला पाय, आम्ही त्याच्या डोक्यावर पाय देऊन आमचं भलं झालं. कशाच्या जोरावरती, तर तो खरा असणारा, तो बरा असणारा देव, त्याचं भजन केल्याचा परिणाम आमचा उद्धार झाला. कसं असतं भजन, वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. विठोबा सत्य साच खरे नाम, विठोबाचे बरे येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे यथामती यथोहाश. अभंगाचं एक चरण बघितलं, बाकीचे 3 सरळ सगळे बघितले. असंच भाव असेल सांगता येत नाही, पण ज्या पद्धतीनं ज्ञानोबा तुकोबारानं बुद्धी दिली त्या पद्धतीनं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा कैलासवासी कमलबाई संपत गुजर आजींना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होतंय. त्यांच्या दुःखात असायला संपूर्ण गुजर परिवार आहे. मुलं मुली दीर भाया पती भाया हा संपूर्ण परिवार करायला आजींच्या जाण्यानं दुःखी आहे.
गोड त्या ठिकाणी गोकुळासारखा अतिशय गोड परिवार आहे. या परिवाराच्या जीवनातली त्या ठिकाणी आईंना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होते. त्या माध्यमातून ज्ञानदान, अन्नदान, पिंडदान, तर्पण, पूजाविधी त्या माध्यमातून आज या ठिकाणी ही सेवा करण्याचं योग आमचे अशोक काका गुजर काकांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचोक घडलेलं तुम्हाला थोडं सज्जन मायबापाचं दर्शन. तसं दशक्रियाला सुद्धा मलाच पहिल्यांदा फोन आला, पण तारीख खाली नसल्या कारणानं, कारण जसं आपल्याकडं म्हणच राहते ना का, दाणे दाणे पेली खाणेवाले का नाम, बहुतेक त्यावेळेला आपल्याकडं तसं नाही का, त्यावेळेला आपल्या नशिबात नसलं पाहिजे. पण ही गोड मला आनंद वाटतो. हा ते आमच्यातच कळलं, तुम्ही फक्त आता झालं का नाही का. बघा अगदी त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या सेवेचा आलेलो योग पुरुष एकदा त्या माध्यमातून आमचे धीरज महाराज, आमचे अक्षय महाराज असेल, नागनाथ महाराज, यशवंत महाराज, राहुल महाराज, वसंत महाराज, नवनाथ महाराज, भाऊसाहेब महाराज, गोपीनाथ महाराज, अगदी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. अगदी सगळ्यांना, अगदी सगळे गोड हा सगळा परिवार त्या ठिकाणी प्रेम करणारा परिवार आहे. विठ्ठला 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 अगदी खऱ्या अर्थानं सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि विशेष म्हटले महाराज काही झालं तरी चालेल, किती खर्च आला तरी चालेल, पण आम्हाला हाच साऊंड, हेच गायक, हेच वादक. अगदी कारण आमच्या आईनं आमच्याकरता किती कष्ट केले आम्हाला माहिती आहे. त्या आईची सेवा करण्याचं भाग्य जरी आमच्या जीवनामध्ये जास्त दिवस लाभलं नसेल, पण आता गेल्यानंतर आहे तोपर्यंत सुद्धा गोड. मला वाटतं शेवटच्या कालावधीमध्ये आईची प्रकृती बिघडली होती, खालावली होती. त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आईशी गोड त्या ठिकाणी सेवा करावी. आणि मला असं वाटतं आजही गेल्यानंतर इतका मोठा सोहळा त्या ठिकाणी करावा. आई गेल्यानंतर आज आजींचा प्रवास पूर्ण झाला असेल, 13व्याच्या दिवशी त्या आजींचा प्रवास प्रारंभ झाला असेल. आणि आज प्रथम पुण्यस्मरणाच्या दिवशी आजींचा प्रवास आज आई देवलोकामध्ये गेल्या असतील. 2 हातामध्ये आजींच्या पिशव्या असतील. एक पिशवी आपण आयुष्यभर केलेलं कर्म, आपण केलेलं पुण्य, आणि दुसरी पिशवी असेल आपल्या मुलाला दिलेले संस्कार आणि त्या संस्काराचा परिणाम इतका गोड केलेला 1 दिवसीय महोत्सव. हे सगळं पुण्य घेऊन मला वाटतं आजींना देवानं तिच्याजवळ निश्चितच जागा दिली असेल. कारण आजींचं सुद्धा कर्म मी जवळून पाहिलेलं. फार गोड जीवन मारा. 1 सप्त्यातलं कीर्तन सोडलं नाही, वारी सोडली नाही, अखंड त्या ठिकाणी कीर्तनाला. सगळ्यात अगोदर मला आठवतं बाबा, मी शेवळाला सगळ्यात पहिल्यांदा कीर्तनकार झालो होतो. इथं पहिल्यांदा त्या ठिकाणी वारीमध्ये कीर्तन झालं, आश्रमामध्ये झालं. त्यानंतर शेवळाला आमच्या गावामध्येच पहिल्यांदा हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये कीर्तन होताना आई कीर्तनाला आले. कीर्तनाला आल्यानंतर त्या ठिकाणी असं डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितलं, दादा आपल्याला आता एक आपल्या गावाला महाराज तयार झाले आणि आपल्या गावाचं नाव उद्या बाहेर निघणार आहे. आनंद वाटतो असं कोणीतरी चांगलं पाऊल टाकल्यानंतर. तेवढ्याला आईच्या मुखातून निघालेले शब्द आहे का आनंद वाटतो. आमच्या गावाचं नाव उभ्या महाराष्ट्रामध्ये गाजवणारा कीर्तनकार घडला. पण मला असं नव्हतं वाटत का जी आई म्हणत होती उद्या महाराष्ट्रामध्ये तुमचं नाव, आपल्या गावाचं नाव तुम्ही काढणार आहे, त्याच आईच्या श्राद्धाचं कीर्तन मला करावं लागेल असं वाटत नव्हतं. महाराज आई आई असते. जोपर्यंत माणसं आहे ना तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये कळत नाही गड्या. आहे तोपर्यंत त्यांची किंमत कळत नाही, गेल्यानंतर मिळत नाही. ते आईचं जीवन होतं. म्हणून बघा आपल्या जीवनामध्ये आई आहे ना तोपर्यंत आईला कधी विसरू नका. आई काय असते गड्या? गोठ्यातली गाय आहे, लंगड्याचा पाय आहे, आंधळ्याचा डोळा म्हणजे आई आहे. आई आई असते. आईसारखं जीवन जगाच्या पाठीवरती कोणाचंच नाही. तिन्ही जगाचा स्वामी असेल पण त्याला माय नसेल तर तो भिकारी. म्हणून म्हणताना स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, आई विना भिकारी. विजला हो नंददीप, कसा जाऊ मी मंदिरी, सावळी व माझी आई, किती अमूप प्रेम देई. विजला हो नंददीप, कसा जाऊ मी मंदिरी. म्हणून जोपर्यंत आई वडील गोड आई वडिलांची सेवा करा. आई काय असते सांगून जाईल. तुम्ही दिवसभर फिरण्याकरता जा, रात्री जेवणाला घरी परत आले ना, घरी परत आल्यानंतर तुमच्या पायाची चाहूल लागल्यानंतर, गाडी वाजल्यानंतर गाडीच्या आवाजावरनं, तुमच्या पायाच्या चाहुलीवरनं माझा दादा ओळखते, तिचं नाव आई आहे. पहिल्यांदा दरवाजा उघडेल आणि दरवाजा उघडल्यानंतर दरवाजामध्ये विचारा, आई झोपली नाही अजून? ती सांगते, दादा तू दिवसभर रस्त्यावरती फिरतो,
तू घरी नाही आणि मी झोपले, तिला आई कसं म्हणता येईल? तुम्ही 2 वाजता जा, रात्री 3 वाजता जा, पण सगळ्यात पहिल्यांदा शब्द आईच्या मुखातून निघेल, दादा जेवण केलं का? आपण म्हणतो आई हे कुठं जेवण्याची वेळ असते का? आई तुला काही कळत नाही, आईला काही कळत नाही म्हणा, पण तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी आई तोच प्रश्न त्या ठिकाणी विचारते, दादा जेवण केलं का? म्हणून आईसारखं प्रेम करणारं पात्र जगाच्या पाठीवरती कोणतंच नाही. आई आई असते. एखाद्या वेळेला महाराज बाप गेला ना, आई आपली बाजू सावरते, पण आई गेले का माणूस पोरका होता. मी तुम्हाला सांगून जाईल, बाप गेला ना, बापाची बाजू खंबीरपणे पत्र खोसून आई घेते, आणि आईचंही पात्र आई रंगवते. बापाला नाही आईचं पात्र रंगवते, बापाचंही पात्र पार पडते, आईचं पात्र पार पाडते. तिचं नाव आई. उदाहरण देऊन सांगेल मी तुम्हाला. तुमचा बाप जर गेला ना, बाप मुलाला शाळेमध्ये घालतो, शाळेमध्ये बाप त्या ठिकाणी मुलाला घालत असतो. आई तुम्हाला शाळेमध्ये नेऊन तुम्हाला शाळेमध्ये घालू शकते, बापाचं कर्तव्य पार पडू शकते, तिचंही कर्तव्य पार पाडेल. पण मला असं वाटतं बापाला ती पाडता येत नाही. आई दिवाळीच्या सणाला मुलगी आली ना, मुलीला आंघोळ घालते, पाड घासून देते, ते कर्तव्य बापाला पार पाडता येत नाही. म्हणून बाप असतो, आई आई असते. बाप म्हणजे पदराडचा कलाकार आहे, आई म्हणजे पदराडचा कलाकार आहे. ताई आई किती प्रेम करते माहितीये का? आपलं लग्न ठरलं ना, लग्न ठरल्यानंतर आपल्या पाहुण्यांना, अपतेष्ट नातेवाईकांना, सगळ्यांना त्या ठिकाणी घरामधली आनंद आहे, सगळ्यांना आनंद आहे. आपल्या घरामध्ये लग्न ठरलं, विवाह ठरला, आनंदाची गोष्ट आहे, सगळ्यांना आनंद आहे. पण त्या घरामधले 2च जण दुखी असतात, एकाचं नाव आई आणि एकाचं नाव बाप. त्यांना कळतं आता उद्या ज्या धनाला मी हाताच्या फोडाप्रमाणे, काचाच्या भांड्याप्रमाणे जपलं, ते उद्या परक्याचं धन होणार आहे. म्हणून आई आई असते. जोपर्यंत आई आहे तोपर्यंत आई वडिलांची गोड सेवा करा. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन. भगवान परमात्मा एक प्रार्थना करेल, देवा आजींचं थोडंसं पुण्य कमी पडलं, आमचं घे, तुझ्या शरणाजवळ जागा प्राप्त होई. भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आमच्या गोजरखेडेचं भजनी मंडळ ते या ठिकाणी आमचे सटाणेकर बाबा असतील, बरेच आमचे पोपट महाराज वगैरे श्री महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. अनुक वाडेकर, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. त्याच पद्धतीनं खऱ्या अर्थानं आमचे सुरेश काका, अरुण काका, सगळ्यांना धन्यवाद. बरीच मंडळी परिचित आहे. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. वेळ संपलेला आहे. 2 मिनिटं आजींना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता, भजन करण्याकरता महिला मंडळ, पुरुष मंडळ सगळ्यांनी वरती हात करायचा. करा वा क्या बात आहे. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद, लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद, राधा गोविंद रखुमाई पांडुरंग, राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. लक्ष्मी सुंदर सीतापती रघुवीर राधा गोविंद, लक्ष्मी सुंदर सीतापती रघुवीर